Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study one example on the preparation of reconciliation statement. In the previous lecture, we have seen the meaning of reconciliation statement, the different reasons for disagreement in profit or loss, and at the end of previous lecture, we have seen the format of preparing a reconciliation statement. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय, रिकन्सिलेशन स्टेटमेंट कशासाठी तयार करावं लागतं, त्याचा फॉर्मॅट काय असतो हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. In the previous lecture, we have seen that when a businessman maintains both set of books of accounts, that is financial books as well as cost books, जेव्हा एखादा बिझनेस फायनान्शियल बुक्स आणि कॉस्ट बुक्स दोन्हीसुद्धा मेंटेन करतो त्यावेळेला द प्रॉफिट शोन बाय बोथ सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स आर ऑलवेज डिफरंट. त्यावेळेला फायनान्शियल बुक्सप्रमाणेचा प्रॉफिट आणि कॉस्ट बुक्सप्रमाणे दिसणारा प्रॉफिट हा नेहमी वेगवेगळा असतो. ओके, तो वेगवेगळा जो प्रॉफिट आलेला आहे त्याचं आपल्याला रिकन्सिलिएशन तयार करावं लागतं. अँड फॉर दॅट पर्पज, फॉर डुईंग द रिकन्सिलिएशन वी हॅव टू प्रिपेअर अ रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. Okay, and in the previous lecture we have seen the different reasons why the profit of both financial books and cost books are different. ओके, फायनान्शियल बुक्सचा प्रॉफिट आणि कॉस्ट बुक्सचा प्रॉफिट हा वेगवेगळा कशामुळे येतो, त्यासाठी कोणती कारणं असतात हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये वी हॅव ऑल्सो सीन द फॉर्मॅट ऑफ प्रिपेरिंग अ रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंट कशा पद्धतीनं करायचं त्याचा फॉर्मॅट देखील पाहिलेला आहे. नाव टू धिस लेक्चर we are going to see first example on the preparation of reconciliation statement. This is the first example, and if you understand this example then definitely you will be able to solve the remaining examples very easily and very quickly. So read the example, listen this video carefully. This is example number 1. The example is the net profit of Bharat Limited. The name of the company is Bharat Limited. What is net profit? Net profit is rupees 1,28,755 as per financial books. हा जो प्रॉफिट आहे तो कशाप्रमाणे आहे, फायनान्शियल बुक्सप्रमाणे, फायनान्शियल अकाउंटिंगप्रमाणे प्रॉफिट आहे 1,28,755. दिस इज प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. हा जो प्रॉफिट आहे तो 31 मार्च 2018चा आहे. किती प्रॉफिट येतो, 1,28,755. आणि हा प्रॉफिट कशाप्रमाणे आहे, फायनान्शियल बुक्सप्रमाणेचा प्रॉफिट आहे. द कॉस्ट बुक्स शोड अ नेट प्रॉफिट ऑफ रुपीज 1,72,400. कॉस्ट बुकप्रमाणे प्रॉफिट किती दिसतोय, 1,72,400. ओके, मगाशी सांगितलेलं फायनान्शियल प्रमाणे प्रॉफिट आहे 1,28,755 आणि आत्ता सांगितले कॉस्ट बुक प्रमाणे प्रॉफिट किती आहे, 1,72,400. दोन्ही प्रॉफिट वेगवेगळे. स्क्रुटनी ऑफ द फिगर्स फ्रॉम बोथ सेट ऑफ अकाउंट्स रिव्हील्ड द फॉलोइंग फॅक्ट्स. दोन्ही प्रॉफिट वेगवेगळे आहेत म्हणून आपण त्याची स्क्रुटनी केली, एक्झामिनेशन केलं आणि मग आपल्याला हे पुढे दिलेले काय पॉईंट्स लक्षात आले. ओके, आता आपल्याला सुरुवातीला दोन प्रॉफिट दिलेले आहेत. पहिला आहे फायनान्शियलचा प्रॉफिट 1,28,755 अँड सेकंडली कॉस्ट बुकचा प्रॉफिट 1,72,400. हे दोन्ही प्रॉफिट दिलेले आहेत. ह्या दोनपैकी आपण कोणताही एक प्रॉफिट सुरुवातीला घ्यायचा ॲज अ ओपनिंग प्रॉफिट, ॲज अ बेस प्रॉफिट. तो बेस प्रॉफिट घेऊन मग आपल्याला दुसरा प्रॉफिटपर्यंत जायचं आहे. ओके, म्हणून आता एक्झाम्पल म्हणून आपण सुरुवातीला ओपनिंग प्रॉफिट घेऊया. कॉस्ट बुक प्रमाणेचा प्रॉफिट, कॉस्ट बुकचा प्रॉफिट किती दिला आहे बघा, तर तो आहे 1,72,400. हा आपण ओपनिंग प्रॉफिट असं ट्रीट करूया की कोणता प्रॉफिट आपण घेतोय, कॉस्ट बुकचा प्रॉफिट 1,72,400. बघा एक्झाम्पल वाचा. फर्स्ट पॉईंट, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट. ओके, अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट बुक्स म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च कॉस्ट बुक्समध्ये अंडर रेकॉर्ड झाला आहे, म्हणजे कमी रेकॉर्ड केला आहे. किती रुपयानं, 3,120. ओके, दिस इज फर्स्ट. सेकंड इज ऑफिस ओव्हरहेड आर रेकॉर्डेड इन एक्सेस. ऑफिस ओव्हरहेडचा खर्च एक्सेस म्हणजे जादा रेकॉर्ड झाला, किती रुपयानं, 1,700. दिस इज सेकंड. थर्ड, डेप्रिसिएशन रेकॉर्डेड इन कॉस्ट बुक्स. कॉस्ट बुक्समध्ये डेप्रिसिएशन रेकॉर्ड केले 12,500. आणि फोर्थ आहे डेप्रिसिएशन चार्ज इन फायनान्शियल बुक्स. फायनान्शियल बुक्समध्ये डेप्रिसिएशन किती रेकॉर्ड केले, 11,200. हे दोन्हीसुद्धा डेप्रिसिएशन दिलेले आहेत.
कॉस्ट बुक्समध्ये डेप्रिसिएशन किती आणि फायनान्शियल बुक्समध्ये डेप्रिसिएशन किती, हे 4 पॉईंट. नेक्स्ट 5th पॉईंट इज लॉस ऑन सेल ऑफ असेट. एखादी असेट विकून लॉस झाला, रेकॉर्डेड इन फायनान्शियल बुक्स, फक्त फायनान्शियल बुक्समध्येच रेकॉर्ड झाला आहे. पॉईंट नंबर 6, इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड. इन्कम टॅक्सचा खर्च इन फायनान्शियल अकाउंट, तो फायनान्शियल अकाउंट्समध्ये रेकॉर्ड केला आहे 40,300. पॉईंट नंबर 7, बँक इंटरेस्ट रिसिव्ड. बँकेकडून व्याज मिळालं किती रुपये, 750 रुपये. नेक्स्ट पॉईंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन फायनान्शियल बुक्स. इन्व्हेस्टमेंट केलेली त्याच्यावर व्याज मिळालं 8,000 रुपये. पॉईंट नंबर 9, डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड मिळाला 475 रुपये. अँड लास्ट पॉईंट, लॉस ड्यू टू डेप्रिसिएशन इन स्टॉक व्हॅल्यूज. एखादा लॉस झाला, ओके, तो रेकॉर्ड कुठे केला, रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट, किती रुपये, 6,750. हे आपल्याला 10 रिझन्स दिलेले आहेत. ओके, आणि काय सांगितलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. आपल्याला रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. सुरुवातीला सांगितले कंपनीचं नाव भारत लिमिटेड आहे. रिकन्सिलिएशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. आपल्याला 2 प्रॉफिट दिले होते. बघा, 2 प्रॉफिट आपल्याला कोणकोणते दिले होते. एक होता फायनान्शियल बुक्स प्रमाणेचा प्रॉफिट, तो होता 1,28,755. आणि कॉस्ट बुकचा प्रॉफिट किती आहे, 1,72,400. ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक कोणता तरी प्रॉफिट घ्यायचा आहे. आपण सुरुवात करूया कॉस्ट बुकच्या प्रॉफिटनं. कॉस्टनं सुरुवात करू आणि एंडला आपण फायनान्शियलला पोचू. सुरुवात करायची कॉस्टनं आपण करूया. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक प्रॉफिट घेऊ शकता. आपण पहिले एक्झाम्पल आहे, कॉस्ट बुकप्रमाणे सुरुवात करूया. कंपनीचं नाव काय आहे, भारत लिमिटेड. आणि सुरुवात करायची आपल्याला कॉस्ट बुकच्या नेट प्रॉफिटपासून. सो आता आपण सोल्युशन बघूया. ॲट द स्टार्ट वी शुड रेकॉर्ड द नेम ऑफ द कंपनी ॲट द सेंटर, भारत लिमिटेड. बिलो दॅट रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. कंपनीचं नाव लिहिलं, खाली स्टेटमेंटचं नाव लिहिलं. पाठीमागच्या लेक्चरला आपण फॉर्मॅट पाहिलेला आहे. 3 कॉलम. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट, थर्ड कॉलम इज अमाऊंट. ओके, नाव सुरुवातीला आपल्याला एक ओपनिंग प्रॉफिट घ्यायचं आहे. आपल्याला दोन्ही प्रॉफिट दिलेत. आपण घेऊया नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. म्हणून सुरुवातीला लिहिलं नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट्स किंवा कॉस्ट बुक्स. अमाऊंट त्यांनीच दिलेली आहे. बघा किती आहे अमाऊंट कॉस्ट बुकच्या प्रॉफिटची, 1,72,400. ती डायरेक्ट आउटरला घ्यायची, 1,72,400. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनला लिहायचं ॲड, त्याला अंडरलाईन करायचं. त्याखाली एक 8 ते 10 ओळी ब्लँक सोडायच्या, 8 ते 10 लाईन्स ब्लँक सोडायच्या. आणि त्याच्यानंतर लिहायचं लेस. ओके, आपल्याला ज्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या आहेत त्यातल्या काही ट्रान्झॅक्शन्स ॲड होणार आहेत आणि काही ट्रान्झॅक्शन्स लेस होणार आहेत. कोणती ट्रान्झॅक्शन ॲड होईल, कोणती ट्रान्झॅक्शन लेस होईल हे माहीत नाही. म्हणून ॲड लिहिल्यानंतर खाली एक 8-10 ओळी जागा ब्लँक सोडल्या आणि लेस लिहिल्यानंतर खाली 8-10 ओळी ब्लँक सोडलेल्या आहेत. आता आपण एक्झाम्पलची सुरुवात ही कोणत्या प्रॉफिटपासून केलेली आहे, तर कॉस्ट बुकच्या. ओके, रीड द एक्झाम्पल केअरफुली, लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. आपण सुरुवात कॉस्ट बुकच्या प्रॉफिटनं केलेली आहे. कोणतीही जी ट्रान्झॅक्शन दिलेली आहे ती रीड करून त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपला ह्या ओपनिंग प्रॉफिटवरती काय झाला आहे एवढं फक्त आपल्याला पाहायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, पहिली ट्रान्झॅक्शन काय सांगितले, फॅक्टरी ओव्हरहेड्स आर अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट बुक्स. फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च कॉस्ट बुक्समध्ये अंडर रेकॉर्ड केला आहे, म्हणजे कॉस्ट बुक्समध्ये तो खर्च कमी लिहिला. मग आता सांगा, आणि हा कुठं कमी लिहिला आहे, कॉस्ट बुक्समध्ये. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे, तर कॉस्टचाच आहे. ओके, आपल्याला बघायचे की आपल्या कॉस्ट बुकमध्ये ह्याचा काय परिणाम झाला असेल. त्यांनी सांगितलं आहे फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च अंडर रेकॉर्ड झाला, म्हणजे कमी खर्च लिहिला. ओके, मग सांगा, जर खर्च कमी लिहिला तर आपला प्रॉफिट वाढेल का कमी होईल. ओके, खर्च जेव्हा आपण कमी लिहितो, खर्च कमी लिहिला की ॲटोमॅटिकली आपला प्रॉफिट हा वाढलेला असतो. आणि त्यांनी सांगितलं की कॉस्ट बुकमध्ये हा खर्च कमी लिहिला आहे. मग खर्च कमी लिहिला म्हणजे आपला प्रॉफिट वाढला असणार. मग जो वाढलेला प्रॉफिट आहे तो आपल्याला करायचा कमी करायचा म्हणजे तो करायचा लेस. ओके, पुन्हा एकदा केअरफुली बघा. आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे तो आहे कॉस्ट बुकचा. आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन रीड करायची आणि ती ट्रान्झॅक्शन रीड करून त्या ट्रान्झॅक्शनचा आपल्या ह्या ओपनिंग प्रॉफिटवरती काय परिणाम झाला आहे, आपला ओपनिंग प्रॉफिट वाढला आहे का कमी झाला आहे. जर प्रॉफिट वाढला असेल, केअरफुली बघा, जर प्रॉफिट वाढला असेल तर तो प्रॉफिट कमी करायचा. आणि जर आपला ओपनिंगचा प्रॉफिट
हा जो ओपनिंगचा प्रॉफिट आहे हा जर प्रॉफिट कमी झाला असेल तर तो प्रॉफिट वाढवायचा, वाढलेला प्रॉफिट कमी करायचा आणि कमी झाला असेल तर तो प्रॉफिट वाढवायचा. एवढंच फक्त बघायचं. प्रत्येक ट्रान्झॅक्शन रीड करायची आणि त्या ट्रान्झॅक्शनचा ह्या ओपनिंग प्रॉफिटवरती काय परिणाम झाला आहे तेवढं फक्त पाहायचं आहे. ओके, पहिली ट्रान्झॅक्शन त्यांनी सांगितले की फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च अंडर रेकॉर्ड इन कॉस्ट बुक्स. आपल्याला कॉस्ट बुकच पाहिजे. आपलं ओपनिंग आहे कॉस्टप्रमाणे, त्यामुळे कॉस्ट बुकमध्ये काय म्हणतात ते खर्च कमी लिहिला. आपण जेव्हा खर्च कमी लिहितो, खर्च कमी लिहिल्यामुळं प्रॉफिट हा वाढलेला असणार. प्रॉफिट वाढला आहे, मग वाढलेला प्रॉफिट काय करायचा, कमी करायचा म्हणजे तो लेस करायचा. त्यामुळं ही जी ट्रान्झॅक्शन आहे 3120ची ती लेस होणार आहे. बघा मग सोल्युशनमध्ये बघा, लेसमध्ये पहिलेच लिहिले फॅक्टरी ओव्हरहेड अंडर रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट किती 3120. बरोबर. प्रत्येक ट्रान्झॅक्शन रीड करायची आणि त्या ट्रान्झॅक्शनचा परिणाम आपल्या ओपनिंग प्रॉफिटवर काय झाला एवढं फक्त बघायचं. ओपनिंग प्रॉफिट आपला कॉस्ट बुक आहे, कॉस्ट बुकवरती काय परिणाम झाला एवढं फक्त पाहायचं. एक ट्रान्झॅक्शन झाली. आता पुढे सेकंड ट्रान्झॅक्शन आहे ऑफिस ओव्हरहेड आर रेकॉर्डेड इन एक्सेस. ऑफिस ओव्हरहेडचा खर्च जादा लिहिला आहे. आता हा खर्च जादा कुठे लिहिला, फायनान्शियलमध्ये का कॉस्टमध्ये दिलेला नाही, पण आपण समजून काय घ्यायचं, ऑफिस ओव्हरहेड म्हणले आणि ओव्हरहेड्स हा कॉस्ट अकाउंटिंगचा शब्द आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्येच ओव्हरहेड्स म्हटलं जातं. म्हणजे ऑफिस ओव्हरहेडचा खर्च हा कॉस्ट बुकमध्ये जादा रेकॉर्ड केलेला आहे. इथं कुठेही फायनान्शियलमध्ये किंवा कॉस्टमध्ये असं सांगितलेलं नव्हतं, पण हे आपण समजून कसं घ्यायचं, कारण ओव्हरहेड हा शब्द कॉस्ट अकाउंटिंगमध्ये येतो. म्हणजे हा खर्च कॉस्ट अकाउंटिंगमधला आहे. ऑफिस ओव्हरहेडचा खर्च आपण जादा लिहिला आहे. आपल्याला काय बघायचं आहे, हा खर्च जादा लिहिला आहे. कुठं जादा लिहिला आहे तर कॉस्ट बुकमध्ये. आपल्याला मग काय होईल, आपल्याला काय बघायचं आहे, कॉस्ट बुकमध्ये त्याचा परिणाम काय होईल. बघा, आपण खर्च जादा रेकॉर्ड केला. मग सांगा, जेव्हा खर्च आपण जादा लिहितो, खर्च जादा लिहिल्यामुळं प्रॉफिट वाढतो का कमी होतो. खर्च आपण जादा लिहिला की प्रॉफिट कमी होतो. म्हणजे आपला प्रॉफिट हा कमी झाला आहे. मग कमी झालेला प्रॉफिट काय केला पाहिजे, वाढवला पाहिजे म्हणजे तो ॲड केला पाहिजे. म्हणून बघा, ॲडमध्ये तिथे लिहिलं 1 नंबरला ऑफिस ओव्हरहेड रेकॉर्डेड इन एक्सेस इन कॉस्ट बुक्स किती रुपये, 1700. ओके, ट्रान्झॅक्शन फक्त रीड करायची आणि त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपल्या ओपनिंग प्रॉफिट कॉस्ट बुकवर काय झाला एवढा फक्त बघायचा. त्यांनी सांगितलं की कॉस्ट बुकमध्ये हा खर्च जास्त लिहिला. कॉस्ट बुकमध्ये त्यांनी सांगितले कॉस्ट बुकमध्ये. ओके, मग कॉस्ट बुकमध्ये खर्च जादा लिहिला. खर्च आपण जेव्हा जादा लिहितो त्यावेळेला आपला प्रॉफिट कमी होतो. म्हणजे आपला प्रॉफिट कमी झाला आहे. मग कमी झालेला प्रॉफिट वाढवायचा म्हणजे करायचं ॲड. म्हणून ही ट्रान्झॅक्शन केली ॲड. ओके, 2 ट्रान्झॅक्शन आपल्या झाल्या. तिसरी ट्रान्झॅक्शन. आता तिसरी आणि चौथी ट्रान्झॅक्शन आपल्याला एकत्र बघावे लागेल, कारण दोन्हीही डेप्रिसिएशन आहे. बघा, डेप्रिसिएशन इन कॉस्ट बुक्स. कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशन किती रेकॉर्ड केले, 12500 आणि फायनान्शियलमध्ये किती रेकॉर्ड केले तर 11200. आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे बघा, आपण सुरुवात कशाने केली, कॉस्ट बुकनं. ओके, मग कॉस्ट बुकमध्ये सांगा, कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशन किती रेकॉर्ड केले, कॉस्ट बुकमध्ये आहे 12500 आणि फायनान्शियलमध्ये 11200. आपली सोल्युशनची सुरुवात आपण कॉस्ट बुकनं केलेली आहे. सुरुवातीला ओपनिंग प्रॉफिट आपला कॉस्ट बुकच आहे. मग कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशन जादा लिहिले आहे का कमी लिहिले आहे, कॉस्ट बुकमध्ये 12500 आणि फायनान्शियलमध्ये 11200. म्हणजे आपलं जे काही ओपनिंगचं बुक आहे कॉस्ट बुक त्यामध्ये डेप्रिसिएशन हे जादा लिहिले. कितीने जादा आहे बघा, 12500 आणि 11200. दोन्हीमध्ये फरक किती येतोय बघा, तर फरक येणार आहे किती रुपयाचा, 1300 रुपयाचा फरक येतोय. बरोबर. 12500 कॉस्ट बुकमध्ये आणि फायनान्शियलमध्ये किती, 11200. म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स किती रुपयाचा आहे, तर 1300 रुपयाचा डिफरन्स आहे. बरोबर, एवढा डिफरन्स आहे. आणि आपलं एवढंच बघायचं, कॉस्ट बुकमध्ये तो खर्च जादा लिहिला आहे का कमी. बघा, तिसरा आणि चौथं कॉस्ट बुकमध्ये 12500 लिहिला आहे, फायनान्शियलमध्ये 11200 लिहिलेलं आहे. म्हणजे कॉस्ट बुकमध्ये खर्च जादा लिहिला आहे. बरोबर, किती, 1300 ना. मग आता खर्च आपण जादा लिहिला. ओके, आपण कॉस्ट बुकमध्येच का बघतोय, कारण आपण एक्झाम्पलची सुरुवात कॉस्ट बुकप्रमाणे केलेली आहे म्हणून. बरोबर. मग कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशनचा खर्च जादा लिहिला. खर्च आपण जेव्हा जादा लिहितो, खर्च जादा लिहिला की प्रॉफिट काय होईल, खर्च जादा लिहिला की प्रॉफिट कमी होतो. म्हणजे आपला प्रॉफिट कमी झाला आहे. प्रॉफिट कमी झाला मग तो काय करायचा, वाढवायचा म्हणजे करायचा ॲड. किती रुपयाने ॲड करायचा, तर किती रुपयाचा फरक आहे दोन्ही डेप्रिसिएशनमध्ये, 1300. 1300ने आपला प्रॉफिट वाढवायचा. म्हणून बघा इथे ॲडमध्ये
एक्सेस डेप्रिसिएशन रेकॉर्डेड इन कॉस्ट बुक्स. कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशन ज्यादा रेकॉर्ड केलं किती 1300 आणि कॉस्ट बुकमध्ये डेप्रिसिएशन ज्यादा लिहिलं, खर्च ज्यादा लिहिला की आपला प्रॉफिट कमी होतो, म्हणून कमी झालेला प्रॉफिट वाढवण्यासाठी केलं ते ॲड. ओके, 4 ट्रान्झॅक्शन आपल्या झाल्या. ओके, ह्या 4 ट्रान्झॅक्शन झाल्या. आता 5वी ट्रान्झॅक्शन बघा. लॉस ऑन सेल ऑफ असेट. एखादी असेट विकली आणि तो कुठं रेकॉर्ड केली, रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. तो लॉस फक्त फायनान्शियल बुक्समध्येच रेकॉर्ड झाला. आता हे केअरफुली बघा. आता खर्च हा लॉस आहे आणि लॉस फक्त फायनान्शियल बुक्समध्ये रेकॉर्ड झालेला आहे. मग लॉस जेव्हा होतो, लॉसमुळं आपला प्रॉफिट काय होतो, लॉसमुळं प्रॉफिट आपला कमी होतो. बरोबर. मग हा लॉस कुठं रेकॉर्ड केला आहे, हा लॉस फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला आहे. मग हा लॉस फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला असं म्हणतात, म्हणजे ह्याचा अर्थ तो फक्त फायनान्शियल बुक्समध्येच रेकॉर्ड केला, कॉस्ट बुकमध्ये तो रेकॉर्ड केलेला नाही. म्हणजे आपलं जे ओपनिंगचं बुक आहे, आपलं ओपनिंग कुठून केलं, आपण कॉस्टपासून केलं आहे. हा लॉस कॉस्ट बुकमध्ये लिहिलाच नाही. आपल्याला लॉस झाला, पण तो लॉस आपण जर रेकॉर्डच केला नाही. लॉस तर झालेला आहे, पण तो लॉस आपण रेकॉर्डच केला नाही कॉस्ट बुकमध्ये. रेकॉर्ड कुठं केला आहे, फक्त फायनान्शियल बुक्समध्ये त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड झाला, कॉस्ट बुकमध्ये तो रेकॉर्डच केला नाही. आपण सुरुवात कुठून करतोय, कॉस्ट बुक. त्यामुळे एवढंच बघायचं आपल्या कॉस्ट बुकमध्ये काय झालं. कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केलेला नाही. मग आता लॉस रेकॉर्ड केला नाही, लॉस झाला आहे, पण तरीसुद्धा तो लॉस रेकॉर्डच केला नाही. मग त्यामुळं लॉस जर रेकॉर्ड केला नाही तर आपला प्रॉफिट जादा दिसेल का कमी दिसेल. ओके, जर लॉस लिहिला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता, पण तो आपण लॉस लिहिला आहे का कॉस्ट बुकमध्ये, लॉस लिहिलेला नाही. म्हणजे आपला प्रॉफिट जो आहे तो वाढवून दिसत असणार आहे. का प्रॉफिट वाढवून दिसतोय, कारण आपण लॉस लिहिलेला नाही कॉस्ट बुकमध्ये. आपल्याला बघायचे कॉस्ट बुकमध्ये काय झालं. कॉस्ट बुकमध्ये तो लॉस रेकॉर्डच केला नाही. त्यामुळं जर लॉस रेकॉर्ड केला असता तर तिथला प्रॉफिट कमी झाला असता, पण लॉस लिहिलाच नाही, त्यामुळे आपला प्रॉफिट हा जादा दिसत असणार आहे. मग तो जादा जो प्रॉफिट दिसतोय, प्रॉफिट जो जादाचा दिसतोय, तो प्रॉफिट करायचा कमी करायचा, म्हणून तो करायचा लेस. म्हणून ही 5700ची ट्रान्झॅक्शन जी आहे ती लेस होईल. बघा लेसमध्ये, मग बघा लेसमध्ये लॉस ऑन सेल ऑफ असेट रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केलं. पुन्हा एकदा केअरफुली बघा की हा जो लॉस झाला आहे तो फक्त फायनान्शियल बुक्समध्ये रेकॉर्ड केलेला आहे. ओके, म्हणजे तो कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. ओके, आपल्या बुक्समध्ये आपलं ओपनिंग जे आहे, आपला ओपनिंग प्रॉफिट जो आहे तो आहे कॉस्ट बुकचा प्रॉफिट. ओके, हे 2 ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. ओके, आपला ओपनिंग प्रॉफिट आहे जो कॉस्ट बुकचा आहे. कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केला नाही. बरोबर, फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. कॉस्ट बुकमध्ये कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केला नाही, म्हणजे तिथला प्रॉफिट हा वाढवून दिसत असेल. का वाढवून दिसत असेल, जर कॉस्ट बुकमध्ये तो लॉस लिहिला असता तर ॲटोमॅटिकली लॉसमुळं प्रॉफिट कमी झाला असता, परंतु तो लॉस लिहिलाच नाही, रेकॉर्डच केला नाही कॉस्ट बुकमध्ये. त्यामुळे तिथला प्रॉफिट, कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा थोडा वाढवून दिसत असणार, जादा दिसत असणार. मग जो प्रॉफिट जादा दिसतोय तो कमी करायचा, म्हणून ही ट्रान्झॅक्शन जी आहे ती आपण लेस केलेली आहे. किती, 5700. नेक्स्ट पॉईंट नंबर 6 काय बघा. इन्कम टॅक्स आपण पेड करतो, एक प्रकारे खर्च आहे. प्रोव्हाइडेड फॉर इन फायनान्शियल अकाउंट, म्हणजे तो खर्च फक्त फायनान्शियल अकाउंटमध्येच रेकॉर्ड केला. आता इथं पण तेच झालं आहे. हा खर्च आहे इन्कम टॅक्सचा, तो फक्त रेकॉर्ड कुठं केला, फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला. ह्याचाच अर्थ तो फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड झाला आहे, कॉस्ट बुकमध्ये खर्च रेकॉर्ड केला नाही. आपण एवढंच बघायचं, आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा प्रॉफिट. बघा सुरुवातीला नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक्स. मग एवढंच आपण बघायचं, कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला आहे का, तर नाही. बरोबर, मग खर्च जर आपल्या पुस्तकात रेकॉर्ड केला नसेल, आपलं पुस्तक कोणतं आहे, ओपनिंगचं कॉस्ट बुक, आपल्या कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड केला नाही. खर्च झाला आहे पण रेकॉर्डच केला नाही. मग जर खर्च रेकॉर्ड केला नाही, खर्च झाला पण तो खर्च रेकॉर्ड केला नाही, मग तो आपला प्रॉफिट जादा दिसेल का कमी दिसेल. ओके, खर्च जर आपण लिहिलाच नाही तर आपला प्रॉफिट हा जादा दिसतो. मग जादा झालेला प्रॉफिट हा आपल्याला कमी करावा लागतो. मग कमी करायचा म्हणजे तो करायचा लेस. त्यामुळं हे 40,300 जे आहेत ते लेस होतील. बघा लेसमध्ये
इन्कम टॅक्स प्रोव्हायडेड इन फायनान्शियल अकाउंट किती 40,300. पुन्हा एकदा केअरफुली बघा, त्यांनी सांगितलं आहे इन्कम टॅक्सचा खर्च आहे 40,300 आणि तो फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला आहे. आपल्याला एवढंच सांगितलं फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला म्हणजेच आपण समजून घ्यायचं की कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. आपला जो ओपनिंग प्रॉफिट आहे, ओपनिंग प्रॉफिट तो कॉस्ट बुकप्रमाणेचा आहे, बरोबर. कॉस्ट बुकमध्ये तो खर्च रेकॉर्ड झाला आहे का, तर नाही झाला. ओके, मग एवढंच बघायचं, आपल्या बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही, कॉस्ट बुकमध्ये खर्च रेकॉर्ड केला नाही. खर्च जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा आपल्या खर्चामुळं, एक्सपेन्सेसमुळं आपला प्रॉफिट कमी होतो, पण खर्चच रेकॉर्ड केला नाही. जर झालेला खर्च रेकॉर्डच केला नाही त्यामुळे आपला प्रॉफिट जो आहे तो वाढवून दिसणार आहे, कारण खर्चामुळं प्रॉफिट कमी होतो पण खर्चच तुम्ही रेकॉर्ड केला नाही त्यामुळे आपला प्रॉफिट कंपॅरेटिव्हली जादा दिसेल. मग जो प्रॉफिट जादा दिसतोय, ओके, तो प्रॉफिट कमी करायचा म्हणून ते करायचं लेस. त्यामुळे ती ट्रान्झॅक्शन आपण बघा इथं ते ट्रान्झॅक्शन लेस केलेली आहे, बरोबर. लेसमध्ये 3 नंबरचा पॉईंट इन्कम टॅक्स प्रोव्हायडेड फॉर इन फायनान्शियल अकाउंट्स. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पॉईंट नंबर 7, बँक इंटरेस्ट रिसिव्ड. बँकेकडून व्याज मिळालं किती रुपये, 750 रुपये. आता 750 रुपये मिळाले एवढंच सांगितलं आहे. आता ही ट्रान्झॅक्शन फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड झाली आहे का कॉस्टमध्ये सांगितलेलं नाही. आता आपण समजून घ्यायचं की कॉस्ट बुकमध्ये आणि कोणत्या ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे इन कॉस्ट बुक्स ओनली द एक्सपेन्सेस अँड इन्कम्स रिलेटिंग टू गुड्स अँड प्रोडक्शन आर रेकॉर्डेड. कॉस्ट बुक्समध्ये फक्त कोणते खर्च आणि कोणते इन्कम रेकॉर्ड केले जातात, जे खर्च हे प्रोडक्शन किंवा जे इन्कम प्रोडक्शन आणि गुड्सशी रिलेटेड आहे तेवढेच फक्त रेकॉर्ड केले जातात. हे जे बँक इंटरेस्ट आहे किंवा डिव्हिडंड आहे किंवा इंटरेस्ट आहे हे कधीही कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही. हे इन्कम फक्त फायनान्शियल बुक्समध्येच रेकॉर्ड केले जातात, कारण कॉस्ट बुकमध्ये फक्त प्रोडक्शनशी रिलेटेड आणि गुड्सशी रिलेटेड इन्कम्स रेकॉर्ड केले जातात. आत्ताचा जो पॉईंट नंबर 7 बँक इंटरेस्ट आहे, पुढचा बघा पॉईंट नंबर 8 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि पॉईंट नंबर 9 डिव्हिडंड रिसिव्ड. हे सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त फायनान्शियलमध्येच रेकॉर्ड केले जातात. त्यामुळं ह्या तिन्हींचा इफेक्ट हा सेम होणार आहे. बघा केअरफुली, त्यांनी काय सांगितले, पॉईंट नंबर 7 रीड करा. बँक इंटरेस्ट रिसिव्ड रुपीज 750. बँकेकडून व्याज मिळालं किती रुपये, 750 रुपये. मग आता सांगा हे कोणत्या फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड झालं असेल का कॉस्ट बुकमध्ये, तर फायनान्शियलमध्ये. कॉस्ट बुकमध्ये असले इन्कम येत नाहीत. कॉस्ट बुकमध्ये फक्त गुड्स रिलेटेड आणि प्रोडक्शनशी रिलेटेड इन्कम्स येतात. हे इंटरेस्ट वगैरे किंवा डिव्हिडंड हे इन्कम फायनान्शियलमध्येच फक्त रेकॉर्ड केले जातात. ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, मग आपल्याला व्याज मिळालं, बँकेकडून व्याज मिळालं 750 एवढं सांगितलं, म्हणजे हे फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड झालेलं असणार. ओके, आपला ओपनिंग प्रॉफिट कुठला आहे बघा, आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा. मग हे कॉस्ट बुकमध्ये इन्कम रेकॉर्ड झालं आहे का, तर रेकॉर्ड झालेलं नाही, फक्त हे फायनान्शियल बुकमध्येच झालं आहे. मग बँकेकडून व्याज मिळालं हे इन्कम आहे. इन्कम मिळालं काय होतं सांगा, इन्कम मिळाल्यामुळं आपला प्रॉफिट वाढतो, बरोबर. आपल्याला ज्या वेळेला इन्कम मिळतं, इन्कममुळे आपला प्रॉफिट वाढतो, पण हे इन्कम आपल्या कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्डच केलं नाही, बरोबर. बँकेकडून जे काय 750 रुपये व्याज मिळाले ते कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्डच झालं नाही. जर रेकॉर्ड केलं असतं तर आपला प्रॉफिट वाढला असता, कारण इन्कम मिळालं की इन्कममुळं प्रॉफिट आपला वाढतो, परंतु हे इन्कम आपल्या कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलं नाही. इन्कम जर रेकॉर्ड केलं नाही, इन्कम रेकॉर्ड केल्यामुळं प्रॉफिट वाढतो, पण इन्कमच रेकॉर्ड जर केलं नाही तर आपला प्रॉफिट जादा दिसेल का कमी दिसेल. इन्कम रेकॉर्ड न केल्यामुळं आपला प्रॉफिट हा कमी दिसतो, बरोबर. कारण इन्कम मिळालं आहे पण ते रेकॉर्डच केलं नाही, त्यामुळं आपला प्रॉफिट हा कमी दिसतो. मग जो कमी दिसणारा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट वाढवला पाहिजे म्हणजे तो ॲड केला पाहिजे. म्हणून इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट केलेलं आहे ॲड. बघा, बँक इंटरेस्ट रिसिव्ड रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल बुक्स किती रुपये, 750 रुपये. ओके, मिळालेलं इन्कम आहे, इन्कम मिळालं आहे परंतु ते इन्कम कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालं नाही. अर्थ असा लावायचा की इन्कम जर रेकॉर्ड केलं असतं तर आपल्या इन्कममुळं प्रॉफिट वाढतो, परंतु इन्कम रेकॉर्डच केलं नाही कॉस्ट बुकमध्ये. आपलं ओपनिंग प्रॉफिट कॉस्ट बुकचं आहे,
कॉस्ट बुकमध्ये हे इन्कम रेकॉर्डच केलं नाही, इन्कम रेकॉर्ड केलं नाही, त्यामुळे आपला प्रॉफिट कमी दिसतोय. मग तो कमी दिसणारा प्रॉफिट आहे तो वाढवायचा म्हणजे तो करायचा ॲड, म्हणून ही ट्रान्झॅक्शन केली आहे ॲड. पॉईंट नंबर 7 झालं. तसंच पॉईंट नंबर 8 पण तसाच आहे बघा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, व्याज मिळालं इन्व्हेस्टमेंटवरती इन फायनान्शियल बुक्स. हे व्याज मिळालं 8,000 आणि ते पण फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड झालं. म्हणजेच काय, व्याज मिळालं हे इन्कम आहे आणि ते फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केलं आहे, म्हणजेच कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही. मग आता व्याज मिळालं ते कॉस्ट बुकमध्ये, आपलं ओपनिंग प्रॉफिट कुठलं आहे बघा, ओपनिंग प्रॉफिट नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट आहे. मग कॉस्ट बुकमध्ये ते इन्कम रेकॉर्ड केलं आहे का, तर रेकॉर्ड केलेलं नाही. इन्कम जर रेकॉर्ड केलं तर आपला प्रॉफिट वाढतो, इन्कममुळं प्रॉफिट वाढतो. परंतु हे इन्कम जे 8,000चं आहे, ओके, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, हे आपण कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्डच केलं नाही. इन्कम मिळूनसुद्धा ते रेकॉर्ड केलं नाही, त्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट कंपॅरेटिव्हली कमी दिसणार, कारण इन्कमच रेकॉर्ड तुम्ही केलं नाही, त्यामुळे तुमचा प्रॉफिट कमी दिसतो. मग कमी दिसणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट वाढवायचा म्हणजे तो करायचा ॲड. म्हणून हे 8,000 रुपयाचे जे इन्कम आहे ते ॲड होईल. बघा 8,000 ॲड केलेत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल बुक्स. ओके, इंटरेस्ट मिळालं पण ते फायनान्शियलमध्येच रेकॉर्ड केलं. किती रुपये, 8,000, ते आपण केलं ॲड. सेम आहे पुढचं पॉईंट नंबर 9, डिव्हिडंड रिसिव्ड 475. डिव्हिडंड मिळाला. आता डिव्हिडंड मिळाला हे पण फायनान्शियल बुक्समध्येच रेकॉर्ड होतं, कारण कॉस्ट बुकमध्ये फक्त गुड्स रिलेटेड आणि प्रोडक्शनशी रिलेटेड इन्कम्सच रेकॉर्ड होतात. डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड हे फक्त आणि फक्त फायनान्शियलमध्येच रेकॉर्ड केलं जातं. किती रुपये डिव्हिडंड मिळाला आहे, 475 रुपये. हा डिव्हिडंड कुठं रेकॉर्ड झाला असणार, फक्त फायनान्शियलमध्ये. आपलं ओपनिंग प्रॉफिट बघा कोणता आहे, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक आहे. मग कॉस्ट बुकमध्ये हे डिव्हिडंड रिसिव्ड रेकॉर्ड झालं आहे का, तर रेकॉर्ड झालेलं नाही. म्हणजे इन्कम मिळालं 475 रुपये, ओके, इन्कम मिळालं पण ते इन्कम आपल्या कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलेलं नाही. कोणतीही ट्रान्झॅक्शन रीड करून त्याचा आपल्या ओपनिंग प्रॉफिट जो आपण कोणता घेतला आहे, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक्स, त्याच्यावरती काय परिणाम झाला आहे बघायचा. कॉस्ट बुक हा आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे आणि कॉस्ट बुकमध्ये हा इन्कम, डिव्हिडंडचं इन्कम रेकॉर्ड केलं नाही. मग इन्कम रेकॉर्ड केलं नाही त्यामुळे कॉस्ट बुकचं प्रॉफिट कमी दिसत असणार, कारण इन्कममुळं प्रॉफिट वाढतो. पण तुम्ही इन्कमच रेकॉर्ड केलं नाही म्हणजे तुमचा प्रॉफिट कमी दिसत असणार. मग जो कमी दिसत आहे प्रॉफिट, तो प्रॉफिट वाढवायचा, इन्क्रीज करायचा म्हणजे तो करायचा ॲड. म्हणून बघा इथं ॲडमध्ये 475 रुपये ॲड केलेले आहेत. ॲडमध्ये 5 नंबर पॉईंट, डिव्हिडंड रिसिव्ड रेकॉर्डेड ओनली इन फायनान्शियल बुक्स, फक्त फायनान्शियल बुकमध्ये रेकॉर्ड केलं किती, 475, ते ॲड केलं. आणि आता लास्ट रीड करा पॉईंट नंबर 10, लॉस ड्यू टू डेप्रिसिएशन इन स्टॉक व्हॅल्यूज. ओके, एक लॉस झाला आहे आपल्याला, कशामुळे, तर आपल्या स्टॉकच्या व्हॅल्यू कमी झाल्या. डेप्रिसिएशन म्हणजे किमती कमी झाल्या स्टॉकच्या, आणि तो लॉस जो झाला तो कुठं रेकॉर्ड केला, रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. तो फायनान्शियल अकाउंटमध्ये रेकॉर्ड केला. किती रुपये, 6,750. हा लॉस झाला आणि तो फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला, म्हणजेच कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. ओके, ते म्हणतात की फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला म्हणजेच कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झालेला नाही. किती रुपये लॉस आहे, 6,750. आता हा जो काय लॉस आहे, हा आपलं ओपनिंग प्रॉफिट कोणतं आहे बघा, आपलं ओपनिंग प्रॉफिट आहे कॉस्ट बुकचा. मग हा जो लॉस आहे हा कुठं रेकॉर्ड केला आहे, तर त्यांनी सांगितले रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. तो लॉस फक्त फायनान्शियलमध्ये रेकॉर्ड केला आहे, म्हणजे कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड झाला आहे का, तर झालेला नाही. आपण एवढंच बघायचं, आपलं ओपनिंग प्रॉफिट काय आहे, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक. कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केला नाही, बरोबर. मग लॉस तर झाला आहे, पण तो लॉस आपल्या ओपनिंग कॉस्ट बुकमध्ये रेकॉर्ड केलेला नाही. मग कॉस्ट बुकमध्ये जर तो रेकॉर्ड केला नाही, जर रेकॉर्ड केला असता तर काय झालं असतं बघा. ओके, लॉसमुळं आपला प्रॉफिट वाढतो का कमी होतो, लॉसमुळं आपला प्रॉफिट हा कमी होतो. एखादा लॉस झाला, नुकसान झालं की आपला प्रॉफिट हा कमी होतो, बरोबर. जर लॉस रेकॉर्ड केला तर आपला प्रॉफिट कमी होतो, परंतु इथं हा लॉस रेकॉर्डच केला नाही. ओके, लॉस जर रेकॉर्ड केला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता, पण हा लॉस रेकॉर्डच केला नाही म्हणजे आपला प्रॉफिट पहिला आहे तसाच जादा प्रॉफिट दिसत असणार. कारण जर तो रेकॉर्ड केला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता, पण त्यांनी लॉस रेकॉर्डच केला नाही म्हणजे आपला प्रॉफिट जो आहे तो वाढवून दिसतोय, जादा दिसतोय.
कारण का, जर तो लॉस रेकॉर्ड केला असता तर आपला प्रॉफिट कमी झाला असता, पण त्यांनी तो लॉस रेकॉर्डच केला नाही, लॉस नोंदवलाच नाही कॉस्ट बुकमध्ये, त्यामुळे कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा थोडा जादा दिसत असणार. प्रॉफिट जादा दिसतोय, कॉस्ट बुकचा प्रॉफिट जादा दिसतोय, मग जादा दिसणारा प्रॉफिट करायचा कमी. किती रुपयानं? 6,750. कमी करायचं म्हणजे करायचा लेस. बघा मग लेसमध्ये सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे लॉस ड्यू टू डेप्रिसिएशन इन स्टॉक व्हॅल्यूज रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट. जे त्यांचं सेंटेन्स आहे तेच लिहिलं, ते फक्त फायनान्शियल अकाउंट्समध्ये लॉस रेकॉर्ड केला, कॉस्ट बुकमध्ये लॉस रेकॉर्ड केला नाही. आपला ओपनिंग प्रॉफिट कॉस्ट बुकचा होता, बरोबर. कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केलेला नाही. पुन्हा एकदा बघा, कॉस्ट बुकमध्ये हा लॉस रेकॉर्ड केला नाही. जर तो लॉस रेकॉर्ड केला असता, लॉस जर रेकॉर्ड केला असता तर कॉस्ट बुकचा प्रॉफिट कमी झाला असता, पण हा लॉस रेकॉर्ड न केल्यामुळं कॉस्ट बुकचा प्रॉफिट हा थोडा जादा दिसतोय, जादा दिसत असणार. तो जादा दिसत असणारा प्रॉफिट करायचा कमी, कमी करायचं म्हणून तो करायचा लेस, म्हणून ती ट्रान्झॅक्शन केली लेस. बघा, आपल्याला जेवढ्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या होत्या त्या सर्व ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत. ओके, मग ॲडच्या ज्या अमाऊंट आहे त्या आपण पहिल्या कॉलमला लिहितो, काल पाहिलेलं आहे. त्या सगळ्याच्या खाली रेष सोडून त्या सगळ्याची बेरीज घेतली बाहेर, ती आली 12,225. आपलं ओपनिंग प्रॉफिट होता 1,72,400. त्यामध्ये हे सगळे ॲड करायचे आहेत, म्हणून हे 12,225 त्यामध्ये ॲड केले. टोटल घेतले रेषेच्या खाली, ती किती आली? 1,84,625. ओके, त्यानंतर लेसमध्ये 4 अमाऊंट आहेत, ते इनर कॉलमला घेतल्या. त्याखाली रेष सोडून त्याची बेरीज बाहेर घेतली, किती? 55,870. ह्या सगळ्याची बेरीज 3,120, 5,700, 40,300 आणि 6,750. ह्या सर्वांची बेरीज बाहेर आली 55,870. हे काय करायचे आपल्याला? 55,870 लेस करायचे. कशातून? जी मगाशी टोटल आली होती 1,84,625, त्याच्यामधून हे 55,870 लेस केले आणि वजाबाकी रेषेच्या खाली घेतली, ती किती आली? 1,28,755. मग आता हा कोणता प्रॉफिट? सुरुवात झाली होती नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट बुक, कॉस्ट बुकनं सुरुवात झाली, म्हणजे शेवट होणार फायनान्शियलनं, म्हणून त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक. आपण सुरुवात केली कॉस्ट बुकप्रमाणे, त्यांनीच दिलेला प्रॉफिट 1,72,400 आणि शेवट केला आपण फायनान्शियलनं, की त्याला फायनान्शियलचा प्रॉफिट 1,28,755. बघा एक्झाम्पलमध्ये त्यांनी तेवढाच प्रॉफिट दिला होता. फायनान्शियलचा प्रॉफिट बघा, इथे फायनान्शियलचा प्रॉफिट दिलेला आहे किती? 1,28,755. त्यांनी दोन्ही प्रॉफिट दिलेले होते. आपण सुरुवात केलेली कॉस्ट बुकच्या प्रॉफिटनं 1,72,400, त्या प्रॉफिटनं आपण सुरुवात केली. ज्या ट्रान्झॅक्शन दिलेल्या होत्या त्या ट्रान्झॅक्शनचा परिणाम ह्या कॉस्ट बुकवर काय झाला, कॉस्ट बुकच्या प्रॉफिटवर काय झाला, त्याच्यावरून काही ट्रान्झॅक्शन ॲड झाल्या, काही ट्रान्झॅक्शन लेस केल्या आणि आपण हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट हे तयार केलेलं आहे. Okay, so this is one example on the preparation of reconciliation statement. In the next lecture we will see the second example on the preparation of reconciliation statement. You should write down this example and solution in the notebook. So thank you very much.